अमित शहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरून असं काय म्हणाले की ज्यावरून आता भारतभर देशभर वाद होतोय, देशभरात चर्चेला उधाण आले ते आपण पाहणार आहोत। आणि कोण कोण काय काय आंदोलने केली, निदर्शनं केली या विरोधात आणि काय काय ट्विट केलं हेही आपण पाहणार आहोत। आणि शेवटी मी माझं मत मांडणार आहे, ओपिनियन मांडणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि अवश्य प्रतिक्रिया द्या। संसदेत संविधानावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे गृहमंत्री अमित शहा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। संसदेतील भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशनच झाली असल्याचं वक्तव्य अमित शहा यांनी केलंय। त्यांनी ते पुढे म्हणतायत की आता ही फॅशनच झाली आहे की आंबेडकर नाव घ्यायचे। एवढंच जर नाव जर देवाचं घेतलं असतं तर 7 जन्मासाठी स्वर्गात जागा भेटली असती, स्वर्ग प्राप्त झालं असतं, असं वक्तव्य एकंदरीत संसदेतील भाषणात अमित शहा यांनी केलेलं आहे। अमित शहांच्या या वक्तव्यावर काँग्रेस पक्ष तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र आक्षेप घेतलाय। राजकीय, सामाजिक तसेच जनसामान्यांकडून अमित शहांवर जोरदार टीका आता होते। या वक्तव्याचा विरोध करत एक्सवर अर्थात ट्विटर या समाज माध्यमावर राहुल गांधीने लिहिलंय की मनुस्मृतीवर विश्वास ठेवणाऱ्यांना आंबेडकरांचा त्रास हा होणारच ना। अमित शहा नक्की काय म्हणाले ते आपण पाहणे आता गरजेचे आहे। अमित शहा यांनी आपल्या भाषणात संसदेतील देशातील पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातून आंबेडकरांनी दिलेल्या राजीनामाचा उल्लेख केलाय। भाषणादरम्यान काँग्रेसवर टीका करत अमित शहा म्हणालेत की आता तुम्ही आंबेडकरांचं नाव 100 वेळा अर्थात 100 पेक्षा जास्त वेळा जरी घेतलं तरी आंबेडकरांबद्दल तुमच्या भावना काय आहेत हे माहिती आहे। पुढे शहा म्हणतायत की बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा का दिला होता, तर सरकारच्या परराष्ट्र धोरणाशी आणि कलम 370 याबाबत देखील ते असहमत होते। त्यावेळी आंबेडकरांना जे आश्वासन देण्यात आलं होतं ते पूर्ण झालं नाही, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। ज्यांचा विरोध करत होते त्यांचंच नाव केवळ मतांसाठी घेणं हे कितपत योग्य आहे। आंबेडकर नाव घ्यायची ही आता फॅशनच झाली। एवढं देवाचंच नाव घेतलं असतं तर 7 जन्मासाठी स्वर्ग भेटलं असतं, असं विधान एकंदरीत सविस्तर संसदेमधील भाषणात अमित शहानी केलं होतं। तो 7/8 में अंबेडकर जी के प्रति आपका भाव क्या है ये मैं बताता हूं। मान्यवर अंबेडकर जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों दे दिया? अंबेडकर जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट हूं, सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूं और आर्टिकल 370 से मैं असहमत हूं, इसलिए वो छोड़ना चाहते थे। उनको आश्वासन दिया गया, आश्वासन पूरा नहीं हुआ, उन्होंने इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया। अभी एक फैशन हो गया है अंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। अमित शहा यांच्या भाषणानंतर काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप आता केलाय। काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर ट्विटरवर या समाज माध्यमावर एका पोस्टद्वारे गृहमंत्री अमित शहांच्या या वक्तव्यावर हल्ला चढवलाय। ते म्हणाले की गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात बाबासाहेबांचा अपमान केलाय। असं बोलून त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की भाजप आणि राष्ट्रीय सेवा संघ तिरंग्याच्या विरोधात होते। त्यांच्या पूर्वजांनी अशोक चक्राला देखील विरोध केलेला होता। संघ परिवारातील लोकांना पहिल्या दिवसापासूनच भारतीय संविधानाऐवजी मनुस्मृती लागू करायची होती। आंबेडकर हे नेहमी मनुस्मृतीच्याच विरोधात होते, म्हणून त्यांचा इतका तिरस्कार केला जातोय। तसेच मोदींना इशारा देत ते पुढे म्हणतायत की मोदी सरकारमधील मंत्र्यांनी कान उघडे करून समजून घ्यावं की माझ्यासारख्या कोट्यावधी लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकर हे देवापेक्षा कमी नाहीत। ते दलित, आदिवासी, मागासवर्गीय,
अल्पसंख्याक आणि गरिबांचे दैवतच आहेत आणि ते नेहमी राहतील. भाजपाने आंबेडकरांचा अपमान केलाय असं विधान खरगेंनी केलंय आणि नंतर या प्रकरणाच्या विरोधात अनेक काँग्रेस नेत्यांच्या समाज माध्यमांवर पोस्ट आल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप आता फेटाळून लावलेला आहे. शिवाय काँग्रेसनं अमित शहांच्या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ पोस्ट केल्याचं देखील आता भाजपकडून सांगण्यात येत आहे. काँग्रेस ज्या भागावर आक्षेप घेत आहे तो भाग अपूर्ण असून लोकांनी संपूर्ण व्हिडिओ पाहावा ऐकावा असंही म्हटलंय. अमित शहा यांच्या त्या भाषणाचा पूर्ण व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत BJPने लिहिले आहे की अमित शहा यांनी काँग्रेसला आता आरसा दाखवला आहे. आंबेडकरांबद्दल नेहरू काय म्हणाले होते त्या संदर्भात भाजपच्या IT सेलचे प्रमुख अमित मालवी यांनीही अमित शहा यांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ शेअर करत काँग्रेसवरती जोरदार टीका केली आहे. ते म्हणतात की काँग्रेसची विश्वासार्हता आता शून्यावर आली आहे, त्यामुळे आता त्यांना संभ्रम पसरवण्यासाठी राजकारण करावं लागतंय. गृहमंत्री अमित शहा यांच्या संपूर्ण वक्तव्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजाविषयी काँग्रेसचा द्वेष आता उघड झाला आहे असं मालवी यांनी मत व्यक्त केलेलं आहे ट्विट करून. राजघटनेचा स्वीकार करण्याच्या या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. त्यांनी आपल्या संपूर्ण भाषणात जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि काँग्रेसच्या प्रदीर्घ राजवटीवर हल्ला बोल केलेला आहे. सुमारे 1 तास 50 मिनिटाच्या भाषणात मोदींनी काँग्रेसचं नाव न घेता एका घराणेशाहीच्या 55 वर्षाच्या राजवटीवर जोरदार टीका केली आहे. त्याआधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सावरकरांचं नाव घेत त्यांच्या संविधानाविषयीच्या विचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आणि याच वेळी पहिल्यांदाच संसदेत आलेल्या काँग्रेसच्या खासदार अर्थात प्रियंका गांधी वाड्रा यांनी देखील सरकारला चांगलंच झापलंय. प्रियंका गांधी म्हणतायत की पंतप्रधान नवीन काहीच बोललेले नाहीत. मला असं वाटलं की दशकानंतर शाळेत गणिताच्या सलग दुसऱ्या तासाला मी बसले. मला वाटलं पंतप्रधान नवीन काहीतरी बोलतील, चांगलंच बोलतील, परंतु त्यांनी त्यांचे पोकळ 11 संकल्प सांगितलेत. भ्रष्टाचारावर बोलायचंच असेल तर अदानींवर चर्चा करावीच लागेल. प्रधानमंत्री जी ने एक नई चीज नहीं बोली और कर दिया पूरी तरह से. मुझे बहुत दशकों बाद ये एहसास हुआ कि मैं वो जो स्कूल में जो मैथ का डबल पीरियड होता था ना कि मैं उसमें बैठी और उसमें वो नड्डा जी भी ऐसे हाथ मल रहे थे. फिर मोदी जी ने उनकी तरफ देखा तो अचानक वो ऐसे लगने एक्टिंग करने लगे कि मैं सुन रहा हूँ. अमित शाह जी यूं यूं अपना सर छू रहे थे. पीयूष गोयल जी भी पीछे ऐसे लग रहे थे कि सोने वाले हैं. तो मेरे लिए तो एक नया एहसास था. मैंने सोचा था प्रधानमंत्री जी कुछ नया बोलेंगे, कुछ अच्छा बोलेंगे. उनके खोखले 11 संकल्प. अगर भ्रष्टाचार के प्रति 0 टॉलरेंस है तो अडानी पे बहस तो करो. अमित शहांच्या या वक्तव्यावर आता बाळासाहेब आंबेडकरांनी देखील एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ट्विट केलेली आहे. ते हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून त्यांनी ट्विट केलेलं आहे. ते म्हणतात की लाख छुपा लो चाहे तुम दिल की बात, जुबान पर आ ही जाती है, झूठ का नकाब कितना भी घना हो, सच्चाई चीर कर सामने आती है, हजारों करते रहो तुम दिखावा आंबेडकरवाद का, बातों से ही मनुवाद की मानसिकता दिखाई देती है. आणि नंतर मुंबईच्या VT स्टेशनवर त्यांनी जोरदार निदर्शने केली, या संदर्भात आंदोलनही केले. आपली ताकद आपली ताकद आपली ताकद आपली ताकद आपली ताकद किंवा ती रस्त्यावरती आपण दाखवली पाहिजे, लाखोच्या संख्येने आपण दाखवली पाहिजे, तरच आपण आपले अधिकार या ठिकाणी शाबूत ठेवू शकतो. अन्यथा हे कधी हिसकावून घेतील याचा तुम्हाला पत्ताही लागणार नाही, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून याच दरम्यान उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदारसंघातील खासदार चंद्रशेखर आझाद यांनीही अमित शहा यांचे हे वक्तव्य आंबेडकरांच्या संघर्षाचा अपमान करणार असल्याचं म्हटलंय. ते म्हणतात की गृहमंत्री अमित शहांचं हे विधान परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक योगदानाचा आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या संघर्षाचा एकंदरीत अपमान आहे. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं नाव घेणंही फॅशन नाही, तर कोट्यावधी शोषितांना न्याय आणि अधिकार देणारे समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या त्या क्रांतीचं एक प्रतीक आहे.
अशा प्रकारच्या विधानातून असंवेदनशीलताच नव्हे तर सामाजिक ऐक्य आणि लोकशाही मूल्यांचा अनादर केल्याचं देखील दिसून येते. अमित शहा यांचं विधान अक्षम्य असल्याचं सांगत आंबेडकरांवर विश्वास ठेवणारे या सर्वांचा अपमान बदला नक्कीच वेळ आल्यावर घेतील, असं परखड मत ASP पार्टीचे खासदार चंद्रशेखर आझाद यांनी केलंय. महाविकास आघाडी आता जोरदार टीका करत आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की मनुस्मृती मानणाऱ्यांना आंबेडकरांचा त्रास हा होणार. आणि उद्धव ठाकरेंनी देखील RSSवर आणि अदानींवर आणि शहांवर जोरदार टीका केलेली आहे. ते काय म्हणतायत ते पहा. आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे एकेकाळचे अध्यक्ष अमित शहा यांनी अत्यंत उर्मटपणाने देशातला ज्यांनी घटना दिली, संविधान दिलं, त्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा, महाराष्ट्राच्या महामानवाचा, देशाच्या महामानवाचा ज्या प्रकारे उल्लेख केला की आंबेडकर अब फॅशन हो गई है. तो व्हिडिओ माझ्याकडे आहे, तुमच्या हातात असेल तर वाजून दाखवा. म्हणजे आंबेडकरी फॅशन झाले. त्याच्याऐवजी जर का देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्मात पुण्य तरी लाभलं असतं. आजचा अत्यंत हिणकस आणि उद्दाम उल्लेख जो काही केलेला आहे, मला असं वाटतं आता भाजपच्या ढोंगावरचा पूर्णपणे बुरखा फाटलेला आहे. दुर्दैव असं की संसदेमध्ये चर्चा ही संविधानावरतीच सुरू आहे. संविधानाला आता 75 आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आणि त्यानिमित्ताने संविधानावरती चर्चा सुरू असताना ज्यांनी संविधान आपल्याला दिलं त्या आंबेडकरांबद्दल, बाबासाहेबांबद्दल, आपल्या महामानवाबद्दल अमित शहा सारखा एखादा माणूस एवढ्या उद्दामपणाने आणि तुच्छतेने बोलू कसा काही शकतो याचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाने आणि संघाने सुद्धा आता खुलासा केला पाहिजे की हे तुम्ही अमित शहाकडनं बोलून घेतलंय का. कारण अदानीचं नाव घेतल्याबरोबर आभाळ कोसळावा तसा भाजपा कोसळतो. जो अदानीवरती आरोप करतो त्याच्यावरती भाजपा कोसळून पडतो. आता बाबासाहेबांचा उल्लेख असा केल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा अमित शहांवरती काही कारवाई करणार आहे का. आणि नाही तर मी तर स्पष्ट म्हणतो की भाजपचं ढोंग आता उघड पडलेलं आहे. भाजपचंच जो आतलं जे काही काळं आहे, हृदयातलं काळं, हे बाहेर आलेलं आहे. आणि आता तरी महाराष्ट्राने आणि देशाने शहाणं झालं पाहिजे. संसद भवनाच्या बाहेर जोरदार निदर्शनं करत अमित शहांनी पदावरून राजीनामा द्यावा अशी ही मागणी आता जोर धरते. अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो. 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 जय भीम, जय भीम, जय भीम. जय भीम. यावर अमित ठाकरेंनी देखील आज निदर्शनं केलेलं आहे नागपूरमध्ये संविधान चौकात. त्यांनीही काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते पहा. बघा, आज महत्वाचा प्रश्न हाच आहे. देशाची जनता रस्त्यावर उतरलेली आहे. कारण हा अपमान फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाही तर देशाच्या जनतेचं झालेलं आहे, संविधानाचं झालेलं आहे. आज प्रश्न हाच आहे की आठवले साहेब ह्या भाजपसोबत राहणार आहेत का, चंद्रबाबूजी भाजपसोबत राहणार आहेत का, नितीश कुमारजी भाजपसोबत राहणार आहेत का, हे त्यांनी उत्तर द्यावं. अनेक आमदार असे आहेत इथे जे स्वतःला आंबेडकरवादी मानतात, जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देव मानतात, जे भाजपसोबतच आज ते राजीनामा देणार आहेत का. कारण त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. आज आपण पाहतोय आंदोलन करत असताना या देशामध्ये जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालेला आहे त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलेलो. विपर्यास केला जातोय असं तुम्ही सांगा. विपर्यास केला जातोय, अर्थ काढला जातोय, क्लिप काढली जाते. ते 12 सेकंद त्यांच्या भाषणात होते की नव्हते, बोलले होते ना स्वतः. मग विपर्यास कसला केला जातोय, फॅशन झालंय, कोण बोललं होतं. माफी मागायला तयार नाहीत, माफी माग ही भाजपची भूमिका आहे, ही भाजपची मानसिकता आहे, म्हणून ते माफी मागायला तयार नाहीत. जर त्यांच्या मनात हे नसतं आणि चुकून बोलले असते तर माफी मागून मोकळे झाले असते. बघा, देशात चूक कोणी करू शकतं.
आयुष्यात चुका अनेक लोक करतात, पण माफी मागतात, विनम्रतापणे दाखवतात. इथे भाजपची ही मानसिकता आहे म्हणून त्यांनी माफी मागितली नाहीये, भाजपच्या मनात आहे. आणि जे आम्ही लोकसभेच्या वेळी बोलत होतो की यांच्या संविधानावर राग आहे, तो काल त्यांच्या भाषणात दिसला. आता हा मुद्दा काय होता, यावर प्रतिक्रिया कोणी कोणी काय काय दिलेली आहे, हे आपण आता सविस्तर थोडक्यात जाणून घेतलेलो आहोत. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यावर माझं ओपिनियन काय आहे, मत काय आहे, हे आता तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. तसेच ट्विटरवर तडीपार माफी माग हे सध्या ट्रेंडिंगवर आहे. ही कारवाई आता जोरात सुरू आहे. आंबेडकर हे नाव जेवढं घेतलं, एवढ्या वेळा देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्मासाठी स्वर्गात जागा मिळाली असती, असं अमित शहांनी एकंदरीत विधान केलेलं आहे. अमित शहांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना माझे 2-3 प्रश्न आहेत. आशा आहे की त्याचं उत्तर ते देतील जर त्यांच्याकडे असेल तर. पहिला प्रश्न असा आहे की खरंच तुम्ही स्वर्ग पाहिला आहात का? दुसरा प्रश्न असा आहे की स्वर्गाचा रस्ता कुठून जातो, कसा जातो, हे तुम्हाला माहीत आहे का? आणि तिसरा प्रश्न असा आहे, खरंच तुम्ही देवही पाहिला आहात का? या 3 प्रश्नाची उत्तरं अवश्य द्याल अशी मी अपेक्षा करतोय. संसदेत स्वर्ग, नरक, देव याविषयी बोलून तुम्ही देशातील जनतेची तसेच कार्यकर्त्यांशी तुमच्या दिशाभूल करत आहात. देशात अनेक मुद्दे आहेत, त्यावर बोला, ते प्रश्न मांडा संसदेत. आता राहिली आंबेडकर करणारे लोक, त्यांच्यावर बोलायचे झाले तर तुम्हाला पहिला संघाबाहेर येऊन आंबेडकरांना, संविधानाला तटस्थ होऊन अभ्यासणे गरजेचे आहे. जे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत आणि त्या राज्यघटनेच्या एका संविधानिक पदावर आपण अर्थात विराजमान आहात, आपण केंद्रीय गृहमंत्रीपदी विराजमान आहात. उलट तुम्हीही जय भीम आंबेडकर नाव अभिमानाने घ्यायला हवं होतं, जर तुम्हाला बाबासाहेब आणि त्यांचं संविधान कळाले असेल तर. आणि तुम्ही मनुस्मृतीचा विरोध करायला हवं, मनुस्मृती जाळायला हवी. हे तुमच्या हातून शक्य होत नसेल तर निश्चितच तुम्हाला त्या संविधानिक पदावर बसण्याचा काही एक अधिकार नाही. तुम्ही त्या पदाचा अपमान करत आहात, त्या संविधानिक पदाचा एकंदरीत तुम्ही अवमानच करत आहात, हे स्पष्ट आहे. जे मनात होतं तेच तोंडावर आलं. तुम्ही खरं तर राजकारणातून आता संन्यास घेऊन स्वर्गात जाण्याचा किंवा स्वर्गाचा रस्ता हुडकणे आवश्यक आहे. मला आशा आहे की तुम्ही संविधानिक पदाचा राजीनामा देऊन स्वर्ग, नरक आणि देवाच्या शोधात नक्की जाल. कारण देशात आता दुसरे मुद्दे आपल्या राहिलेच नाहीत. संसदेत स्वर्गाच्या, नरकाच्या आणि कोणीही न पाहिलेल्या अशा तथाकथित कपोलकल्पित देवांच्या गोष्टी आणि त्यांची चर्चा चालू आहे. ज्यांनी संविधान लिहिलं आहे, ज्यांना संविधानाचे शिल्पकार म्हणले जाते, त्यांच्याच संविधानिक पदावर बसून त्यांच्याच प्रती एवढे द्वेष का आणि कशासाठी? ज्यांच्या जीवावर, ज्यांच्या नावावर तुमची रोजीरोटी चालते, त्यांच्या प्रती एवढा द्वेष का? यालाच एक मराठीत म्हण आहे, शब्द आहे, हरामखोर असे. आणि राहिली बाबासाहेब आंबेडकरांची गोष्ट, ते देव तर नाहीत, देवापेक्षाही ते मोठे आहेत, ते महामानव आहेत. संसद ही स्वर्ग नरकाविषयी भाषणे करण्याची जागा नाही आहे. संसदेमध्ये देशाच्या प्रश्नावर, देशातील मुद्द्यांवरच बोलले पाहिजेत. आणि राहिला प्रश्न, बाबासाहेबांनी काँग्रेसमधून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा का दिला, याचं उत्तरही तुम्ही व्यवस्थित सांगितलेलं नाही. त्यावेळेस हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता, कारण मंजूर झाला नव्हता यासाठी. आणि त्याचा विरोध कोण करत होतं तर याचा विरोध तुम्हीच करत होतात, तुमच्याच सनातनी संघटना करत होतीत. हे सत्य कशामुळं लपवताय तुम्ही? अर्धसत्य सांगून लोकांना आणि तुमच्या कार्यकर्त्यांनाच तुम्ही वेड्यात काढत आहात. ह्या एकंदरीत ह्या वक्तव्यावर, ह्या सर्व ज्यांनी स्टेटमेंट केले, विधानं केले, यांच्यावर तुमचे मत काय आहे, तुमची प्रतिक्रिया काय आहे, हे अवश्य द्या, अवश्य कळवा. धन्यवाद. मी सुशांत गवळे.